बॉलर अर्जुन बांगरला आपण पाहू शकतो. त्या बेसचा बॉल चांगला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर अडिश लाईन वरती आपल्याला पाहायला मिळाली. लाईन आणि लेंथ खूप चांगली पाहू शकतो. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अर्जुन आहे. अर्जुनचा पहिला बॉल आली सिंगल, त्यानंतर दुसरा बॉल आला डॉट. जयेश आणि नन्नू ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे टीम साईनगर शिरपोली संघासाठी. कमबॅक जो मात्र करावा लागेल. 2 चेंडू आतापर्यंत 1 धाव. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आहे. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो टीम साईनगर का होगा बेड़ा पार. येतोय खणखणीत स्ट्रोक, ब्रँडेड चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 5 पाहायला मिळतील. पहिला चेंडू ज्यावरती आली सिंगल, दुसरा बॉल आला डॉट आणि तिसऱ्या बॉल वरती आला चौकार. आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 5 पाहायला मिळेल. जयेश जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर वाईडिश लाईन वरती. ऑफस्टंपच्या बाहेर शफल फलंदाज देखील झाले होते. हे पाहिलं आणि त्यानंतर फॉलो केलं फलंदाजांना आणि त्या रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू टक्कर ना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कमबॅक करावं लागेल साईनगर संघाला. पाहूया कमबॅक होईल का. यावेळेस फटका हवेमध्ये. डाऊन द बॉल असतील बाली. बालीने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज जयेशचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. टीमला बसलेला झटका क्रमांक पहिला. जयेश बॅक टू दी पवेलियन. कमबॅक पाहायला मिळतोय मैदानावरती. पुन्हा एकदा अर्जुन बांगरचं चौकारानंतर क्विक रिप्लाय दिलं. डॉट बॉल टाकला, प्रेशर आला होता तो मात्र जयेश वरती. मोठा फटका मारायला जरूर गेला आणि त्या फटक्यावरती फलंदाज बाद झाले. आणि म्हणून तर म्हटलं जातं की अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान. यालाच म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट इज अ गेम ऑफ सिंगल, डबल अँड 4 and 6. फक्त चौकार आणि षटकारांच्या जीवावरती तुम्ही मॅच कमबॅक करायला जाल तर तसं होत नाही. काही चेंडू गोलंदाजांचे देखील असतात आणि गोलंदाजांच्या त्या चेंडूला तुम्हाला सम्मान देणं देखील तितकंच गरजेचं असतं. फलंदाजातील बाद आणि न्यू बॅटर मैदानावरती एंटर झालेले आहेत, ते म्हणजे 3ऱ्या क्रमांकावरती पराग. पाहूया परागच्या माध्यमातून कशा प्रकारे सुगंध पसरवला जाईल मैदानावरती ज्यावेळेस ते बॅटिंग करतील. मंत्रमुग्ध करू शकतील का संपूर्ण आमच्या दर्दी प्रेक्षकांच्या गर्दीला. थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 5 पाहायला मिळते. चेंडू झाले ते मात्र 5. सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट आणि पुन्हा एकदा 5व्या बॉलवरती आली विकेट. आणि पराग आता मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया पराग कशा प्रकारची कामगिरी करतील. अर्जुनची खूप चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. इकॉनॉमिकल षटक त्याच्या माध्यमातून फेकलं गेलंय. त्यावेळेस बॅटची कडा आणि त्यानंतर थर्डमॅन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय जिथे मिळेल फक्त 1 आणि अशा रीतीने एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा धावफलकावरती आहेत. विनंती असेल पुढील होणारा सामना नडगाव आणि टीम गोठेगर दोन्ही संघांच्या कॅप्टनला की मॅच मध्ये आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. टीम नडगाव, कारण गोठेगर संघाचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत रोहनदादा शिळके. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण कैलासजी भांडे सरांना पाहू शकतो. अगदी सागराप्रमाणे व्यक्तिमत्व, ज्यांचा अफाट असं मन आहे आणि त्या जोडीला ज्याप्रमाणे भरतीचा माज आणि ओटीची लाज नसे असं व्यक्तिमत्व म्हणजे कैलासजी भांडे सर. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक, कारण खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6. आता मात्र SB बॉलिंग मार्क वरती तयार आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेट. तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पराग पाहायला मिळतील. परागच्या माध्यमातून 1 चेंडू फेस केला गेलाय. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 1 धाव बनवली गेली आहे. दुसरीकडे जर विचार केला तर आपण पाहू शकतो जयेशची खेळी समाप्त झाली. 4 इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन करून जयेश देखील बाद. यावेळेस चेंडू व्ही शेप मध्ये उडवलाय. चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन मध्ये असतील फिल्डर. सिंगल झाली 8. अर्जुनच्या माध्यमातून जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आपण पाहू शकतो कंप्लीट झाली आहे सिंगल. आणि सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र फक्त आणि फक्त 7. संघ अडचणीमध्ये आहे. कोणाला तरी एकाला इथून मात्र ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करावी लागेल आणि आता संघाला बाहेर काढावा लागेल. एकीकडे पराग पाहायला मिळेल, दुसरीकडे नन्नू. आणि दोघांकडे कॅलिबर आहे, क्षमता आहे. त्या गुणवत्तेला साजेशी अशी कामगिरी मैदानावरती करतील का. यावेळेस आपण पाहू शकतो खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
अवे फ्रॉम द बॉडी आणि वाईडिश लाईन होती त्याच्या हातूनमधून चेंडू गेला. चांगला चेंडू पाहायला मिळाला वाईडिश लाईन आणि अशा रीतीने डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे आणि धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. एसबीचं कौतुक करावं लागेल. एसबीने खूप चांगली कामगिरी आता या षटकामध्ये केली आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर आले 2 डॉट बॉल. अशा रीतीने खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती बेस्ट ऑफ बोर्शीती संघ करतोय. पहिल्या षटकामध्ये देखील अर्जुनच्या माध्यमातून इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यात आली, कंजूस गोलंदाजी करण्यात आली आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून एसबी देखील चांगलं करतोय. मात्र मैदानावरती साईनगर संघ एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एकेका धावेसाठी संघाला झगडावं लागतंय. यावेळेस ऑफसाईडला फक्त दिशा दाखवली. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गेलेला आहे, जिथे एक धाव मिळेल एका धावेच्या साथीने. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 8. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 डॉट आणि 2 सिंगल आतापर्यंत आलेले आहेत एसबीच्या या षटकामध्ये. आणि आता मैदानावरती पाहूया कशा प्रकारची कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून केली जाईल, कारण इन प्रेशर आहेत. फलंदाज फुलटॉस, लोवर फुलटॉसचा वापर बॅट अँड पॅड मधून आपण पाहू शकतो. ऑन साइडला वळवलाय मिड विकेटच्या दिशेने. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलने तुम्ही मॅच मध्ये पुढे जाऊ शकता. एखादा खराब बॉल त्यावरती चौकार आला, षटकार आला, धावसंख्या एकदा 35च्या वर गेली तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलंय की धावा डिफेंड होतात. त्या धावा देखील डिफेंड होऊ शकतील. यावेळेस चेंडू बॅकफुटला आले, फटका फसलाय, डीप मध्ये असतील फिल्डर. फिल्डिंग सुरेख अर्जुनची पाहायला मिळतीये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि मैदानावरती बघता बघता आपण पाहू शकतो 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती. एंड ऑफ सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळते. ऑफिशियल कॉल असेल नडगाव टीमला, आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवून द्यायचंय. मिड इनिंग्स अर्थातच मिड मॅच मध्ये आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांची ज्यावेळेस समाप्ती होईल, इनिंग ब्रेक असेल, त्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल नडगाव टीम, आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचे. गोटेकर बस संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, त्यामुळे रिक्वेस्ट आहे व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आपण रिपोर्टिंग करायचं. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती जी मात्र 12 आहे. कोणाला तरी इथून मात्र मैदानावरती कमबॅक करावा लागेल. एकीकडे नन्नू आणि दुसरीकडे पराग. त्यांना देखील सांगावं लागेल की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. मैदानावरती ते होईल का? तर नक्कीच जयेश विदे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज नन्नूसाठी असेल. जी जर्सी आपल्याला पाहायला मिळते स्वरा एंटरप्राइजेस, त्या स्वरा एंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज नन्नूसाठी असेल. गोलंदाज तयार या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तेजस, पाहूया तेजस्वी गोलंदाजी करू शकेल का? तिसऱ्या षटकामध्ये आडव्या पट्ट्याने खूप मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्यावेळेस हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळते, सातत्याने आपल्याला फ्लॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतात. मैदानावरती आपण पाहू शकतो बॅट अँड बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 12 धावा. कोलराप्याचा बॉल, दिशा गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. फक्त दिशा दाखवली ऑफसाईडच्या दिशेला. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल. घेतलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक धाव झाली कंप्लीट आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. सांगावं लागेल ते म्हणजेच साईनगर संघाला की सीढ़िया तो उन्हें मुबारक जिन्हें छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है. आता मात्र रस्ते बनवावे लागतील. धावेंचा डोंगर उभा करावा लागेल. मैदानावरती रोशनच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल एक फुटली गेली आहे आणि सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 14 धावा. तेजस आहेत बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. 2 धावा खर्च झाल्यात. 1 चेंडू असेल डॉट आणि अशा रीतीने खूप चांगली कामगिरी मैदानावरती केली जाते. यावेळेस चेंडू पंचांकडे अपील केली जाते. अपील उचलून धरली आहे. फलंदाजाला इथून मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होतील बाद. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक जो मात्र होत नाहीये आणि मैदानावरती आपण पाहू शकतो बेस्ट ऑफ बोर्शेती आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करतोय. रिक्वेस्ट असेल टीम नडगाव, आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवून द्यायचं. वेळ वाचवणं गरजेचं राहील. विदाउट एनी फर्दर डिले आपले जर कॅप्टन उपस्थित असतील तर आपण कॅप्टनला पाठवून द्या. जरी उपस्थित नसतील तर मात्र पेनल्टीला समोर जावं लागेल, याची नोंद करून घ्यायची आहे.
आता मात्र न्यू बॅटर आपल्याला मैदानावरती निलेश पाहायला मिळतील. विचार केला तर सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झालेत. नन्नू आणि त्यांच्या जोडीला जयेश ही जोडी आली होती. आपण दोन फलंदाजांना पाहिलं, दोन्ही फलंदाज बाद झाले. एक खेळाडू जयेश जे 4 वरती आणि त्यानंतर नन्नू जे आपल्याला 2 वरती बाद होत असताना पाहायला मिळतील. मात्र परागच्या माध्यमातून सिंगल डबलचा गेम खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सांगेल फक्त इतकंच, आप नाही चलेगा इक्का दुक्का, आप मारना पडेगा चौकार छक्का. चौकार आणि षटकार मारावे लागतील. निलेश तोच निलेश आहे ज्याने 2 षटकार मारून इनिंग समाप्त केली होती. असा निलेश आपल्याला पाहायला मिळतोय आता स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेसचा चेंडू नशीब बळवंत आहे. फॅटची एज आणि त्यानंतर यशांचा देखील वेध घेऊ शकलेला असता चेंडू. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडूंवरती फक्त 2 धावा खर्च केल्या. एक गडी देखील बाद केलाय. हा शेवटचा बॉल असेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर तेजस. आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिल्या षटकामध्ये अर्जुनच्या माध्यमातून, दुसऱ्या षटकामध्ये एसबीच्या माध्यमातून 6 धावा ज्या मात्र दिल्या गेल्या. यावेळेसचा चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळतोय. अभ्यंतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली मॅच मैदानावरती राहती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच या 2 संघांमध्ये संघ डेफिनेटली अडचणीमध्ये आहे. जर विचार केला तर बॅटिंग करणारा साईनगर चिरपुली मात्र कमबॅक करावं लागेल. का क्रिकेटमध्ये जर तुम्ही कमबॅक केलं नाही, धावा बनल्या नाही, तर मग तुमचा संघ ज्यावेळेस दुसऱ्या इनिंगमध्ये उतरतो थोडंसं अडचणीमध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून सांगावं लागेल संपूर्ण मैदानाला की चरता रहूंगा, पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानावरती धावा बनवावे लागतील. फटका हवेमध्ये, डाऊन द बॉल. फिल्डर यायचा जरूर प्रयत्न करतील. मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो टीम साईनगर का होगा बेडा पार. येतोय शेवटच्या बॉलवरती चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक मैदानावरती तिसरं देखील समाप्त. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळते. अर्जुनचं पहिलं षटक जे फार अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. 6 धावेंचं एक गडी त्यांनी बाद केला. त्यानंतर आले एसबीने एकही गडी बाद केला नाही आहे. मात्र खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 धावेंचं ते देखील षटक. तेजस तिसऱ्या षटकामध्ये आले. तेजसने 1 विकेट घेतला आणि त्या जोडीला पाहायला गेलं तर 7 धावा खर्च केल्या. म्हणजे आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं अखेरचं निर्वाणीचं, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं आणि मराठी भाषेमध्ये हाणीमारीचं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ असताना बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. रोशन, पाहूया रोशन कशा प्रकारची कामगिरी करतील. आतापर्यंत डेफिनेटली असफलता मिळाली आहे ती म्हणजेच टीम साईनगर संघाला. मात्र सांगेल फक्त इतकंच, असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो, परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, और संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी के जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता प्रयत्न या शेवटच्या षटकामध्ये करावे लागतील, कारण अभी नहीं तो कभी नहीं. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आडवा पट्टा, मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला त्याला. मिडॉनमध्ये फिल्डर होते. सिंगल झाली 8 टीमच्या टोटलमध्ये. सिंगल धावेने तुम्ही पुढे सरकू शकता असं म्हटलं जातं. बूंद बूंद से घागर भर सकता है, सागर भरना है तो जोरदार बारिश लानी पडेगी. त्याप्रमाणे सिंगल डबलने तुम्ही मॅचमध्ये पुढे सरकू शकता. मात्र मॅच विनिंग टोटल पर्यंत जर पोहोचायचं असेल, एका फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर चौकार आणि षटकार आता मारणं गरजेचं आहे. निलेशवरती जिम्मेदारी आहे. मागील मॅच मध्ये ती पेलवली होती, आता या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करणं गरजेचं राहील. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल. अवांतरची धाव. टीमच्या टोटल मध्ये 8 आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल बघता बघता 21 या आकड्यावरती. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर आला व्हाईट बॉल. अवांतरची धाव. टीमच्या टोटल मध्ये 8. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया 5 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील. निलेश ऑन द स्ट्राईक. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूने पडल्यानंतर आपण पाहू शकतो गिरकी घेतली आणि याला म्हटलं जातं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्या म्हणजेच निलेशसाठी, कारण फलंदाजाच्या डिसिजनचा वेट केला नाही. आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं स्पोर्ट्समॅन स्पिरिट फार महत्त्वाची असते. मी म्हणेल की क्रिकेट हा नाण्याच्या 2 पैलूंसारखा आहे, जिथे एक तुमचा परफॉर्मन्स आणि दुसरा म्हणजे स्पोर्ट्समॅन स्पिरिट. आणि निलेशच्या माध्यमातून ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या जर विचार केला हंगामामध्ये आपल्याला भरपूर कमी असे खेळाडू पाहायला मिळतात जे स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवतात. संघ डेफिनेटली अडचणीमध्ये आहे. मात्र संघाच्या पेक्षा जास्त स्पोर्ट्समॅन स्पिरिटवरती या खेळाडूने विश्वास दाखवला. फलंदाज देखील बाद झाले
आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो जो गवता सूर्य आपल्याला पाहायला मिळत होता आशेचा तो आता मावतीच्या दिशेला जात असताना साईनगर संघाचे आतापर्यंत चेंडूंचा विचार केला 2 झालेत आणि बॅटर मैदानावरती फजल पाहायला मिळतील. 2 चेंडू, 1 वाईड, 1 सिंगल आणि 1 विकेट आतापर्यंत गेलेली आहे. साईनगर संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर आहे. दुसरीकडे रोशनने खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे. चेंडू झाले 2, अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. फजल आणि त्यांच्या जोडीला पराग ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. परागने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली, सिंगल डबलचा गेम त्याच्या माध्यमातून. मात्र दुसरीकडे डॉटबॉल किंबहुना चौकार अर्थात हिट आउट और गेट आउट या समीकरणावरती अगदी सर्व खेळाडू खेळलेले आहेत. प्रत्येक खेळाडूने चौकार षटकार मारायच्या प्रयत्नामध्ये चेंडू डॉट केले, अन्यथा फलंदाज बाद झाले. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं. डॉटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, त्यानंतर रावंतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड, व्हाईट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. 3 चेंडू झाले, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. प्रशांतजी भोईर सर त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आपण स्कोरबोर्ड नटलेलं सजलेलं पाहू शकतो. सकाळच्या सत्रापासून त्यांची उपस्थिती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळते. त्यांचं विशेष कौतुक करणं देखील गरजेचं राहील. डॉटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आतापर्यंत चेंडू झाले 4, 2 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21. 21 धावा धावफलकावरती, अजून 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती या चौथ्या षटकामधील आणि या इनिंग मधला शिल्लक. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. लेग बायस, त्यानंतर चेंडू ब्रश झाला बॉडीला आणि त्यानंतर थोडासा डायवर्ट थर्मान गोशंकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला, जिथे मिळतील लेग बायसची 1 धाव. 1 धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 22 पाहायला मिळतील. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण लेस दॅन रन बॉल इक्वेशन असेल. बेस्ट ऑफ पोर्शेती संघ असा आहे की विदिन 2 ओव्हर्स 2 षटकांमध्ये हा स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेमधील सर्वात लोएस्ट टोटल ज्यावेळेस समोरचा संघ बॅटिंग करतोय पहिल्या इनिंग मध्ये ते चेस करू शकतात. आणि येस, अँड अप 4th ओव्हर, चौथ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जी मात्र 22 धावा. 23 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच बेस्ट ऑफ पोर्शेती या संघासमोर. टॉस जो मात्र केला जातोय 2 संघांमध्ये, एकीकडे आपण पाहू शकतो तो म्हणजेच नडगाव, तर दुसरीकडे गुठेगर संघ. टॉस झाला आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे नडगाव टीमने. त्यांचा डिसिजन असेल बॅटिंगचा. तर नक्कीच धर्मवीर क्रिकेट संघ नडगाव आणि त्यांचे विपक्ष आयगाव औद्योगिक क्रिकेट संघ गुठेगर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस झाला आणि धर्मवीर नडगाव संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा डिसिजन आहे बॅटिंगचा, म्हणजे ऑस्ट्रेलियन शैलीचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय मैदानावरती आई औद्योगिक क्रिकेट संघ कोटेकर बस संघाला. फक्त तुर्तास मॅचच्या दिशेला आपण जर पाहिलं तर एकीकडे साईनगर संघ तर दुसरीकडे आपल्याला बेस्ट ऑफ बोरशेती संघ पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना साईनगर संघाने बनवल्या 22 ते 20 धावांचं एक मापक आणि सोपं असं लक्ष्य मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजेच बेस्ट ऑफ बोरशेती संघासमोर. पाहूया धावा चेस केल्या जातील की डिफेंड. धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेल आमचे साधी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर. बदलापूरचा एक गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे तसे व्हॉइस ऑफ बदलापूर तुषारजी शिंदे सरांना. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद प्रसन्न. खरं तर खूप मोठी अपेक्षा असते ज्यावेळेस एक सामना तुम्ही जिंकता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पोहोचता द्वितीय फेरीमध्ये. दोन्ही संघांकडून चांगल्या खेळाची अपेक्षा तुम्ही करता, परंतु आता आपण पाहतोय 22 धावा इथे बनवल्यात साईनगर चिरपोली संघाने आणि 23 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आणि
आता खरं तर क्रिकेटचा मंत्र काय तर कंट्रोल द कंट्रोलेबल. तुमच्या हातामध्ये काय तर 4 षटकं तुमच्याकडे आहेत, 24 बॉल तुमच्याकडे आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट घेऊन तुम्ही पुनरागमन इथे करू शकता. हीच गोष्ट मात्र क्रिकेट सांगतं. क्रिकेटचा मंत्र काय कंट्रोल द कंट्रोलेबल आणि रुटीन आणि प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागेल. इथे आपण पाहतोय 23 धावा बनवायच्यात बेस्ट ऑफ बोरसिटी संघाला. तर बेस्ट ऑफ बोरसिटी संघ डॉमिनेट करेल की मग निश्चित पुनरागमन करून विजयाचा मार्ग सुकर करेल या ठिकाणी आपण पाहूयात. साईनगर चिरपोली संघ हे चित्र मैदानावरती पाहायचंय. 24 बॉल आणि 23 धाबींची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल फुल टॉस मिड विकेट क्षेत्रामध्ये भिरकावलाय. डीप मध्ये कुठलाही खेळाडू तैनात नाहीये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस वरती केलाय प्रहार. फुल टोल चौकार. तर आपण पाहतोय आदरणीय निवृत्ती निचिते यांच्या माध्यमातून बेस्ट ऑफ बोरसिटी संघासाठी शुभेच्छा आल्यात. यावेळेस आपण पाहतोय स्लग स्वीप. दुसरा बॉल देखील जाईल सीमारेषच्या पलीकडे. पंचांचा निर्णय आलाय. हा देखील चौकार. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार आणि दाखवतोय मैदानावरती आपण पाहतोय अर्जुन की आम्ही खरं तर आपण पाहतोय बेस्ट का आहेत मैदानावरती दाखवतोय. पहिल्या 2 बॉल वरती 2 चौकार वसूल केलेत आणि ताबडतोब बॅटिंग मात्र इथे पाहायला मिळते. आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या 2 बॉल वरती. पुढचा बॉल डाऊन दिले. यावेळेस आपण पाहतोय फ्लिक केलाय. अगदी लोअर फुल टॉस होता. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला. लोअर फुल टॉस मध्ये परावर्तित आणि आणखी एका बॉलला पाठवलंय. फ्लिकच्या साह्याने आपण पाहतोय फ्लिक ऑफ द रिस्ट आणि षटकार आलाय. बॅटर अर्जुनच्या बॅटमधून कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. 2 चौकारानंतर हा षटकार आलाय आणि मॅच मात्र खुली केली आहे पहिल्या 3 बॉल मध्येच. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका बसलाय. बॉल हवेमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील. नाव अर्जुन बांगर बॅक टू दी पवेलियन. परंतु सुरुवात किती दर्जेदार केली. एक्स फॅक्टर या संघाचे आहेत अर्जुन बांगर आणि मैदानावरती मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. आज मात्र आपण पाहतोय शहापूरकरांची गर्दी. कारण आज खर तर शहापूर मधील टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर आज या मैदानावरती पोहोचलेले पाहायला मिळतील आणि इन ऍक्शन मध्ये खर तर या ताऱ्या सिताऱ्यांना पाहण्याची संधी आज या मैदानावरती. आज आकाशाकडे पाहण्याची आवश्यकता नाही या शहापूरकरांना आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला. आज संपूर्ण तारे सितारे तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील. आज फक्त यायचे तुम्हाला या खाडे विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या मैदानावरती प्रांगणावरती आणि इथे मात्र आज तारे सितारे पाहायचेत. अर्जुनसाठी मात्र टाळ्यांचा गडगडाट होताना तुम्ही पाहायलाय. कारण एक चांगली इनिंग पाहायला मिळाली. इम्पॅक्टफुल खेळी अर्जुनच्या बॅट मधून ती संपली आणि नवीन बॅटर आपण पाहतोय क्रमांक 3 वरती उदय दाखल झाले. उदय आणि बाली हे 2 बॅटर मैदानावरती. नन्नू पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय अगदी यावेळेस आपण पाहतोय यष्ट्यांचा वेध या बॉलने घेतलाय आणि आणखी एक फलंदाज बाद झालेत. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 विकेट येताना पाहायला मिळालेत आणि नन्नूने देखील सांगितलंय की जशास तसं प्रत्युत्तर आमच्याकडून देखील दिलं जाईल. कारण पहिल्या 3 बॉल वरती आपण पाहिलं आक्रमकता परंतु पुढच्या 2 बॉल वरती त्याने देखील 2 सफलता अर्जित केल्यात आणि यष्ट्या केव्हा उद्ध्वस्त झाल्या हे समजू शकलं नाही. नवीन बॅटर आपण पाहतोय क्रमांक 5 वरती भावेश विषय मैदानावरती पोहोचतील आणि इथे आपण पाहतोय अर्जुन बांगरनं सुरुवात खूप चांगली केली. त्यानंतर मात्र लगातारच्या 2 बॉल वरती 2 विकेट आल्यात आणि गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. संधी आहे इथून मात्र विकेट हॅट्रिक नोंदवण्याची. या स्पर्धेमधील 4थी विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का हे चित्र देखील पाहायचे मैदानावरती. इथे मात्र लॉफ केलं आपण पाहतोय वाईड स्ट्रॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेटची 4थी हॅट्रिक पूर्ण केली आहे गोलंदाज नन्नूने. परंतु त्या अगोदर मात्र धावा देखील आलेल्या आपण पाहिल्यात. विकेट हॅट्रिक पहा या षटकामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. आक्रमकता पाहायला मिळाली. अर्जुन बांगरची 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. परंतु त्याचसोबत तुम्ही पाहिले अगदी 3 विकेट लगातार अर्जित केल्यात गोलंदाज नन्नूने देखील. पुनरागमन तर केले परंतु सुरुवातीला झालेला आघात आणि त्या आघातामधून टीम सावरेल का
हे चित्र मात्र मैदानावरती पाहायचे. टीम मीटिंग थोडीशी कमी करा विनंती आहे. साईनगर चेरपोली संघ 23 धाबींचं लक्ष आहे आणि ऑलरेडी 15 धावा 14 धावा ऑलरेडी बनल्या गेल्यात. आपण पाहतो षटक क्रमांक 1 मध्ये त्यानंतर आल्या 3 विकेट. नवीन बॅटर क्रमांक आपण पाहतोय अगदी 5 वरती रोशन विखंडे मैदानावरती दाखल होतील. आणखी एक नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या जोडीने आपण पाहतोय बाली मैदानावरती. पाठीमागच्या 3 बॉलवरती 3 फलंदाज बाद झाले आणि हे क्रिकेट आहे, यामध्ये या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. काल देखील आपण पाहिलं कॉलॅप्स भारतीय संघाचा अगदी 153 वरती 4 विकेट होत्या आणि 153 याच धावसंख्येवरती भारतीय संघ ऑलआउट झाला. हे क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा नियम नाही आहे. काल अगदी 7 फलंदाज भारतीय संघाच्या शून्यावरती बाद झालेले आपण पाहिलेत. अशा अनेक गोष्टी या खेळामध्ये घडत असतात आणि म्हणूनच या खेळामध्ये जेवढे जेवढे विक्रम बनतात ना ते विक्रम फक्त मोडण्यासाठी बनतात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अगदी देवराम शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. फुल टॉस बॉल होता आपण पाहतोय. अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. म्हणजे रिस्क फ्री क्रिकेट खेळलं जाते आणि त्याची देखील आवश्यकता सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानावरती. तर आपण पाहतोय देवरामजी शिंदे यांनी जर विकेट घेतली तर आनंद सेठ अधिकारी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न झालाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये घोषंकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल तोपर्यंत मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती 23 धावांचे लक्ष होतं. असं वाटलं बऱ्याच प्रेक्षकांना की मॅच पहिल्या ओव्हरमध्ये फिनिश होते की काय, परंतु अर्जुन बांगरची विकेट आली. तिथून मात्र लगातार 3 विकेट आपण पाहिल्यात. ओ इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा लाजवाब फटका आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषच्या पलीकडे. लाजवाब फटका आपण पाहिला. हाफ वॉलीमध्ये कन्वर्ट केलं. बॉलला फुलर लेनचा बॉल पुढ्यात टाकला होता समोरच्या दिशेने. सर्वात सेफ फटका आपण पाहतोय. गोलंदाज आणि पंच काही काळ अडचणीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. चौकार आलाय. इथे कमी गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न. अपील झाली पंचांकडे परंतु अपील पंच फेटाळतील आणि धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती 23 धावांचं लक्ष. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि अजून देखील 3 धावांची आवश्यकता आहे बेस्ट ऑफ वर्सिटी संघाला. देवराम शिंदे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि एकेरी धाव केवळ मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 21. 2 धाव्यांची अजून देखील आवश्यकता या ठिकाणी बेस्ट ऑफ वर्सिटी संघाला. मॅच थोडीशी एकाकी होताना पाहायला मिळाली. जरूर चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला परंतु पहिल्या 3 बॉलवरती आलेल्या 14 धावा आणि त्याने कुठेतरी बॅकफुटवरती ढकललं चेरपोली संघाला. स्विच हिट अटेम्प्टेड शरीरावरती जाऊन हा देखील बॉल बदलतोय. इथे धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा. 12 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता आहे. साईनगर चेरपोली संघ आपण पाहिलं खरं तर टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला परंतु तो निर्णय योग्य ठरवता आला नाही. सुरुवात खूप चांगली राहिली साईनगर चेरपोली संघाची देखील परंतु तदनंतर सातत्याने विकेट जाताना तुम्हाला पाहायला मिळाल्यात आणि त्या विकेटमधून सावरला नाहीये. खरं तर आपण पाहतोय साईनगर चेरपोली संघ केवळ 22 धावा बनवता आल्या 4 षटकांमध्ये. 24 बॉलमध्ये 22 धावा. लोअर फुलटाचा बॉल होता. ड्रिप झाला बॅटरच्या दिशेने. सुरुवातीला गोलंदाज प्रयत्न जरूर करतायत परंतु 1 धाव अर्जित होईल आणि आता आपण पाहतोय स्कोर बरोबरीत आहे. स्कोर आर लेवल नाव. श्रीधर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय 1 धावेची आवश्यकता आता केवळ. रोशन स्ट्राईक वरती आणि नो बॉल पंचांनी इथे कॉल केलाय. यासोबत ही मॅच फिनिश झाली. विजय झाला या ठिकाणी आपण पाहतोय बेस्ट ऑफ बोरसिटी संघ. 1 धावेची आवश्यकता होती. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि अभिनंदन बेस्ट ऑफ बोरसिटी. हार्ड लक टीम साईनगर चेरपोली. आणि लगेच आपण जातोय पुढच्या सामन्याच्या दिशेने ज्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल धर्मवीर नडगाव आणि आई गावदेवी गोठेकर बस संघ खेळताना इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आई गावदेवी गोठेकर बस संघ विनंती आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे आणि नडगाव संघाला विनंती आपण
खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा विनंती. चला थोडीशी घाई करा, आज थोडासा उशीर झाला, विलंबाने सुरुवात झाली, काहीशी अडचणी होत्या आणि त्या अनुषंगाने थोडीशी विलंबाने सुरुवात झाली. आपण पाहतोय साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024 आणि पहिल्या राऊंडचा तिसरा सामना आपल्या भेटीला येईल. एका बाजूने आपण पाहतोय धर्मवीर नडगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट साई गावदेवी